सरकारनं जी आर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या विजयी मेळाव्यावरून गुणरत्न सदावर्तेंनी हल्लाबोल केलाय। कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणावर राज ठाकरे उठलेत अशा भाषेत सदावर्तेंनी टीका केली आहे। मराठी हिंदीच्या मुद्द्यासंदर्भात जी आर रद्द केल्यानंतर सदावर्तेंच्या घराबाहेर मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता। पाहूयात। तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे। तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल। स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात। मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून हिंदीच्या बाजूने बोलणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। महायुती सरकारनं हिंदीच्या मुद्द्यावरचा जी आर रद्द केला, त्यानंतर 5 जुलैला मोर्चा नाही तर विजय मेळावा काढणार असं दोन्ही ठाकरे बंधूंकडून जाहीर करण्यात आलंय। त्यावरूनच आता सदावर्तेंनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण। आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे। तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल। तो तांडव असेल। महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल। काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल। बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल। बेशरमीची हद्द संपलेला तो कार्यक्रम असेल। राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही। आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात। लेकरांचं नुकसान करण्यासाठी हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही। येणाऱ्या काळात तुमचा गळा धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत असं म्हणत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केलाय। लेकरांचं नुकसान करण्याचं ठाणून मांडलंय। टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 टोल। अरे तुम्ही तर नुसतं ओरडून गेलात। तुम्हाला सांगतो तुमच्या गच्चा अंड्या धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत आणि कायदेशीर आणि रस्त्यावरली लढाई उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेला आम्ही जाहीर करू। एक इन्शुअर्ड, जसे इन्शुरन्स असते, इन्शुअर्ड पॉलिटिकल फार्मूला, ये दोनों ला रहे भाई, ये दोनों अपने अपने बच्चों का पॉलिटिकल इंश्योरेंस, आगे चले इनका कुछ, इसलिए ये सब चल रहा है। ये हम डंके की चोट पे बोलते हैं और हम जो बोलते हैं वो करते हैं। स्वतःच्या मुलाच्या चिंतेतून दोन्ही ठाकरे नवा प्रयोग करून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका ही गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। तुझा टोल होईल रे, तुझा टोल होईल बे, अबे तुझा टोल होईल। तू आणखीन कोणता घाम गाळून बंगल्यात राहतोस हे माहित नाही, परंतु कष्टकऱ्यांची लेकरं मुलांचं तरी सोडा, मुलींच्या बाबतीमध्ये अर्ध्या मार्काने जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून, एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून, त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही। कारण यांची जी फडफड आहे दुसरी अशी फडफड आहे की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही, परंतु यांच्या औलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा सुद्धा एक प्रयोग आहे। मराठी हिंदीचा मुद्दा, मुलांचं शिक्षण, शिवसेना ठाकरे मनसे युतीवर सदावर्तेंनी दोन्ही ठाकरेंना घेरलाय। सदावर्तेंनी घेतलेल्या भूमिकेवरून मनसेनं उत्तर दिलं होतं। जी आर रद्द झाल्यानंतर मनसैनिकांनी सदावर्तेंच्या घराखाली जल्लोषही साजरा केला। त्यामुळे आता सदावर्तेंनी साधलेल्या निशाण्यावर दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जय पवार, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.